मुंबई इंडियन्सने या सीझन मधील पहिला सामना जिंकून इतिहास तर रचला, पण त्यानंतर सलग 4 सामन्यांमध्ये मुंबईला हार मिळाली. त्यामुळे मुंबई इंडियन्स IPL 2024 मधून बाहेर गेली असे अनेकांचे मत झाले. पण खरंच मुंबई इंडियन्स या सीझन मधून बाहेर गेले का? मुंबई इंडियन्स या सिच्युएशन मधून कमबॅक करू शकते का? आणि मुंबईला इथून प्लेऑफ गाठणं शक्य आहे का? आणि मुंबईने हे याआधी किती वेळा केलंय? आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊयात. नमस्कार, मी सौरभ आणि स्पोर्ट्स मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. ऑन पेपर धुरंधर वाटणाऱ्या संघाला नेमकं काय झालंय काहीच कळत नाहीये. बुमरासारखा बॉलर पहिल्या 5 सामन्यांमध्ये विकेटलेस चाललाय. चहरला मार पडतोय. बोल्टला आपला फॉर्म सापडत नाहीये. हार्दिक पांड्या भरकटलेला वाटतोय. सूर्याच्या बॅटमधून रन्स येत नाहीये. तिलक वर्मा फार काळ मैदानावर टिकत नाहीये. मुंबईचे बॅटर्स 9 पेक्षा कमी रन रेटने धावा करतायत. मुंबई एका अशा सिच्युएशन मध्ये अडकले जिथून कमबॅक करणं एखाद्या संघासाठी अशक्य आहे, पण मुंबईसाठी नाही. कारण मुंबईने असा कारनामा आधी अनेकदा केलाय. 2014च्या IPL मध्ये देखील मुंबईला पहिल्या 4 सामन्यांमध्ये हार मिळाली होती. पण त्यानंतर राजस्थान रॉयल्स विरुद्ध 190 धावांचं टार्गेट मुंबईने 14.4 ओव्हरमध्ये पूर्ण केलं आणि प्लेऑफ्स गाठला होता. त्यानंतर 2015च्या IPL मध्ये देखील मुंबईने पहिल्या 6 मॅचपैकी 5 मॅच गमावल्या होत्या. पण त्यानंतर 8 पैकी 7 मॅच जिंकत मुंबईने पॉइंट्स टेबलमध्ये बॉटम पासून दुसऱ्या क्रमांकावर उडी मारली. आणि नुसती उडी मारलीच नाही, तर त्या सीझनमध्ये IPL ट्रॉफी देखील जिंकली. त्यानंतर 2024च्या IPL मध्ये देखील मुंबईने असाच कमबॅक केला होता. पहिल्या 5 मॅचपैकी मुंबईने फक्त 1 मॅच जिंकली होती आणि त्यानंतर मुंबईने सेमीफायनल पर्यंत मजल मारली. या सीझन मध्ये देखील मुंबईने पहिल्या 5 सामन्यांपैकी फक्त 1 सामना जिंकलाय. त्यामुळे फक्त 2 पॉइंट्स मुंबईकडे आहेत. मुंबई इथून कमबॅक करू शकते का? तर हो, नक्कीच कमबॅक करू शकते. कारण मागच्या काही सीझनमध्ये प्लेऑफ गाठण्यासाठी जादुई आकडा हा 16 राहिला आहे. त्यामुळे मुंबईला उरलेल्या 9 सामन्यांपैकी 7 सामने जिंकणं गरजेचं आहे. आता उरलेल्या 9 सामन्यांपैकी मुंबई इंडियन्स कोणाविरुद्ध सामने खेळणार आहे? तर गुजरात टायटन्स विरुद्ध 1 सामना खेळणार आहे. CSK विरुद्ध 2 सामने खेळणार आहे. SRH विरुद्ध खेळणार आहे. LSG विरुद्ध खेळणार आहे. पंजाब किंग्स आणि RCB विरुद्ध पुन्हा एकदा खेळणार आहे. KKR विरुद्ध देखील पुन्हा खेळणार आहे आणि RR विरुद्ध देखील खेळणार आहे. तर सध्या IPL मध्ये पंजाब किंग्स आणि RCB हे 2 तगडे संघ दिसत आहेत. हे 2 संघ वगळले तर बाकीचे 7 सामने मुंबई इंडियन्स सहज जिंकू शकते. पण तुम्हाला काय वाटतं, मुंबई इंडियन्स कमबॅक करेल का आणि प्लेऑफ्स गाठेल का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.